पार्ट आपला लास्ट लेक्चरला झालेला आहे, तो आपण परत रीड करूयात. काय नाव दिलं होतं आपण? रेडॉक्स रिएक्शन अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. रेडॉक्स रिएक्शन इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिलं होतं हे हेडिंग. हेडिंग दिलं होतं काय? हेच पाहत होतो ना आपण. रिप्लाय करा. रिप्लाय मी एव्हरीवन. आहे का? लास्ट लेक्चरला काय लिहून घेतले आहे लक्षात? कोण कोण प्रेझेंट होतं? कौशल, काय चालू होतं लास्ट लेक्चरला? हेच पाहिलेलं ना आपण, रेडॉक्स रिएक्शन अँड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. येस सर, हे चालू आहे. तर आता पहा, एक रिएक्शन आपण कन्सिडर केली होती. कोणती रिएक्शन आपण कन्सिडर केली होती? पहा, एक रिएक्शन कन्सिडर केली होती, झिंक प्लस कॉपर 2+, झिंक प्लस कॉपर 2+. ठीक आहे. झिंक असेल प्युअर आहे म्हणजे फ्री आहे म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये, कॉपरचा आयन आहे म्हणजे डेफिनेटली तो ऍक्वियस स्टेट मध्ये असणार आहे. आणि याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत होतं? झिंक 2+ चार्ज कॅरी करतो आणि कॉपर प्युअर फॉर्म मध्ये आहे म्हणजे हा सॉलिड बनतो आणि हा ऍक्वियस. याच्यामध्ये नेट इन्क्रीज आणि नेट डिक्रीज कुठे झालेला आहे? झिंकला जर आपण कनेक्ट केलं इकडच्या झिंकशी, तर आपल्या लक्षात येईल इथं 0 आहे. ऑक्सिडेशन नंबर इथं 0 आहे, इथं आहे +2. डेफिनेटली इथं काय झालेलं आहे? ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आहे ही. आणि 2 कॉपरला जॉईन करा. इथं कॉपर फ्री स्टेट मध्ये आहे, 0 चार्ज किंवा 0 ऑक्सिडेशन नंबर कॅरी करेल. इथं 2+ करेल. मोनो ऍटॉमिक आयन जेवढा चार्ज असेल तेवढा ऑक्सिडेशन नंबर कॅरी करतो. डेफिनेटली इथं काय झालेलं आहे? रिडक्शन झालेलं आहे. ही रिएक्शन आपण कशी ऑब्झर्व करू शकतो? तर याच्यासाठी आपल्याला झिंकचं किंवा झिंक 2+ देणारं सोल्युशन पाहिजे किंवा कॉपर 2+ असणार आयन. फॉर एक्झाम्पल, मी फक्त रिएक्टंटचा विचार करतोय, तर झिंक सॉलिड आहे, मी झिंकचा रॉड घेतला. झिंक सॉलिड आहे, झिंकचा रॉड घेतला मी. कॉपर 2+ कसा घेऊ शकतो मी? कॉपर 2+ सॉलिड असू शकत नाही, हा नेहमी ऍक्वियस सोल्युशन देतो. मग कॉपर 2+ आयन असणार मी जर सोल्युशन घेतलं बिकर मध्ये, की ज्याच्यामध्ये कॉपर 2+ आयन आहे, त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? कॉपर सल्फेट प्लस वॉटर. कॉपर सल्फेटला डिझॉल्व्ह करायला लागेल वॉटरमध्ये. त्यावेळी पॉसिबिलिटी काय आहे की कॉपर 2+ चे आयन भेटतायत. मग या स्टेजला काय होतंय? झिंक 2 इलेक्ट्रॉन देत आहेत. झिंक इथं आहे, सॉलिड झिंक आहे हा. झिंक 2 इलेक्ट्रॉन देत आहेत आणि कॉपर हे 2 इलेक्ट्रॉन घेत आहेत. मग हे जे Cu2+ चे आयन आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन घेतील, याचं होईल रिडक्शन आणि झिंकचं होईल ऑक्सिडेशन. झिंकचं होतंय ऑक्सिडेशन, झिंक 2+ आयन बनला, हा लगेच ऍक्वियस मोड मध्ये आला म्हणजे हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झाला. ज्यावेळी झिंक प्युअर स्टेट मध्ये आहे, न्यूट्रल आहे, त्याच वेळी तो सॉलिड असतो. ओके. ज्यावेळी कधी झिंक 2 इलेक्ट्रॉन बाहेर टाकेल आणि झिंकचा झिंक 2+ कॅटायन बनवेल, डेफिनेटली ऍट दॅट मोमेंट तो कुठे येणार आहे? ऍक्वियस मोड मध्ये, म्हणजे वॉटर मध्ये येणार आहे लगेच तो. आणि हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हा कॉपर घेणार आहे. मग आता इथं जे 2 हाफ रिएक्शन आहेत हे आपण सेपरेट करू शकतो. ही सिस्टीम आपण सेपरेट करू शकतो. ही सिस्टीम आपण कशी सेपरेट करू शकतो? ह्या दोन्ही रिएक्शन 2 वेगवेगळ्या हाफ सेल मध्ये कन्सिडर करू शकतो. ह्या दोन्ही रिएक्शन आपण काय करू शकतो? 2 वेगवेगळ्या हाफ सेल मध्ये या रिएक्शन आपण कन्सिडर करू शकतो. सिंपल एक्झाम्पल डॅनियल सेल, लास्ट लेक्चरला पण आपण पाहिलेलं हे. डॅनियल सेल कसा काढू शकतो आपण पहा. पहिल्यांदा आपल्याला घ्यायचा आहे झिंकचा रॉड, झिंक इलेक्ट्रोड म्हणून. झिंकचा रॉड घ्या, प्लेट घ्या, काही घ्या झिंकचं. झिंकचा जो काही रॉड असेल, प्लेट असेल, हा झिंक इलेक्ट्रोड आहे. हा काय आहे? झिंक इलेक्ट्रोड आहे. ओके. इलेक्ट्रोलायटिक सेल बनवतोय आपण इथे, इलेक्ट्रोकेमिकल सेल बनवतोय आपण. ठीक आहे. झिंकचा इलेक्ट्रोड आहे आणि याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारं जे सोल्युशन आहे, हे सोल्युशन पण आपण झिंक 2+ सिमिलर आयन देणारं सोल्युशन घेतोय. म्हणजे हे जे सोल्युशन आहे, हे सोल्युशन कशाचं असणार आहे? झिंकच्या एखाद्या सॉल्टचं. जसं की एक्झाम्पल घेऊयात आपण, ZnCl2 घ्या किंवा ZnSO4 घ्या, नो प्रॉब्लेम. ZnSO4चं सोल्युशन घेतलंय आपण ऍक्वियस मोड मध्ये. ठीक आहे. सो दिस इज द ZnSO4 सोल्युशन, म्हणजे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे तो. दुसरा एक हाफ सेल कन्सिडर करूयात. दुसरा एक असाच हाफ सेल आपण कन्सिडर करूयात इथं. हा जर हाफ सेल घेतला, याच्यामध्ये आपण कॉपरचा रॉड घेतोय, रॉड म्हणा किंवा प्लेट घेतोय कॉपरची, ऍज अ कॉपरचा रॉड किंवा कॉपरची प्लेट आपण इथं घेतोय कॉपर इलेक्ट्रोड म्हणून. ठीक आहे. तर हा असणार आहे कॉपर
इलेक्ट्रोड. ओके, तर याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण घेतोय कॉपर 2+ आयन देणारं सोल्युशन, सिमिलर आयन देणारं सोल्युशन घेतोय आपण याच्या कॉन्टॅक्ट मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉपर 2+ कोण देतोय तर CuSO4 कन्सिडर करा, CuSO4 सोल्युशन कॉपर सल्फेट सोल्युशन देतोय. ठीक आहे. आता हे जे इलेक्ट्रॉन डोनेशन आहे या दोन्ही इलेक्ट्रोडचं, एक झिंक इलेक्ट्रॉन देणार आहे, कॉपर इलेक्ट्रॉन घेणार आहे, याला मी कनेक्ट करतो एका वायरने. एक्सटर्नल सर्किटमध्ये मी याला काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. इलेक्ट्रॉनचा फ्लो वायर मधून होतोय हे मेजर करण्यासाठी, म्हणजेच इलेक्ट्रिसिटी जनरेट होते हे मेजर करण्यासाठी एक व्होल्ट मीटर जोडलेलं आहे मी. व्होल्ट मीटर जोडलेला आहे मी त्या सिरीजमध्ये. त्या सिरीजमध्ये काय केलेलं आहे, व्होल्ट मीटर जोडलेला आहे. ओके, मग झिंकचा रॉड झिंक सल्फेट सोल्युशन कॉन्टॅक्ट मध्ये, रॉड कॉपर सल्फेटच्या सोल्युशनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. म्हणजेच काय आहे, इथं Zn2+ आयन आहेत, इथं कॉपर 2+ आयन आहे. ठीक आहे, इथं असतील कॉपर 2+ आयन, कॉपर 2+ आयन या सोल्युशन मध्ये असतील झिंक 2+ आयन, या सोल्युशन मध्ये काय असतील, झिंक 2+ आयन असतील. हा जो सिम्पल आहे हा डॅनियल सेल आहे. आता इथं काय होतंय पहा, झिंक आणि कॉपर मध्ये, झिंक आणि कॉपर मध्ये टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची. कॉपरची टेंडन्सी आहे, हा जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, हा इलेक्ट्रॉन देईल. हा त्याच्यापेक्षा कमी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी थोडीशी जास्त आहे, हा इलेक्ट्रॉन घेईल. ओके, इथं काय होतंय, झिंकने दिलेले इलेक्ट्रॉन हेच 2 इलेक्ट्रॉन काय करतोय, कॉपर ऍक्सेप्ट करतोय. झिंकचं होतंय ऑक्सिडेशन, कॉपरचं होतंय रिडक्शन. हा ऑक्सिडेशन रिएक्शन दाखवतो, हा रिडक्शन रिएक्शन दाखवतो. जो ऑक्सिडेशन रिएक्शन दाखवतो तो रिड्युसिंग एजंट असतो. झिंकचं रिडक्शन हा कॉपरचं रिडक्शन हा करतोय, हा रिड्युसिंग एजंट आहे. हा झिंकचं ऑक्सिडेशन करतोय, हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हे अपोजिट कन्सेप्ट आहेत, हे लक्षात घ्या. आता इथं काय होतंय, झिंक ज्या टायमिंगला 2 इलेक्ट्रॉन लूज करतो त्या टायमिंगला झिंक जो आहे या सॉलिड फॉर्म मधून या लिक्विड फॉर्म मध्ये येतो ऍज अ झिंक कॅटायन. झिंक आयन बनून ऍक्वियस मोड मध्ये येतो लगेच. आणि इलेक्ट्रॉन जे आहेत हे इलेक्ट्रॉनचा फ्लो या वायर मधून होतो. इलेक्ट्रॉन गेन केले जातील या कॉपर इलेक्ट्रोड कडून. इलेक्ट्रॉन काय केले जातील, गेन केले जातील या कॉपर इलेक्ट्रोड कडून. मग इलेक्ट्रॉन जे येत आहे तिकडं वरून इलेक्ट्रॉनचा फ्लो चालू आहे, इलेक्ट्रॉन जे येऊ लागले तिकडं या कॉपर इलेक्ट्रोड मध्ये इलेक्ट्रॉन यायला लागलाय. इलेक्ट्रॉनची डायरेक्शन दाखवली मी तुम्हाला. हे इलेक्ट्रॉन गेन केले जातील या कॉपर इलेक्ट्रोडच्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारे Cu2+ आयन. इलेक्ट्रॉन कोण घेतंय, Cu2+ आयन घेतायत. मग Cu2+ आयन इलेक्ट्रॉन कसे घेतायत, जे या सरफेस वरती मी दाखवतो इथं सरफेस, या सरफेस जे काही Cu2+ आहेत या सोल्युशन मधले, हे सोल्युशन मधले कॉपर 2+ कॅटायन 2 इलेक्ट्रॉन घेतायत आणि सॉलिड बनतायत. म्हणजे त्यांचा लेअर बनतोय. इथं काय होतोय, त्यांचा लेअर. सॉलिड झाले का ते कुठे जातील, सॉलिड झाले का इलेक्ट्रोडच्या सरफेस वरती सॉलिड लेअरचं डिपॉझिशन होणार आहे या इलेक्ट्रोडच्या सरफेस वरती. म्हणजे कॉपरने 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले, कॉपर येईल सॉलिड. आणि झिंकने 2 इलेक्ट्रॉन दिले, Zn2+. झिंक 2+ कुठे जाईल, ऍक्वियस मोड. जो फ्लो आहे यालाच आपण म्हणतो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इन द वायर. इट इज कन्सिडर्ड ऍज इलेक्ट्रिसिटी. ही एक इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रिक करंट आहे. मग इलेक्ट्रिक करंट कसा होतोय, झिंक पासून कॅथोड. मग इथं आपण काय कन्सिडर करू शकतो, झिंक आहे, झिंक प्लेट आहे, जिथं तो एनोड असतो. मग झिंक इलेक्ट्रोड म्हणजे एनोड आहे, कॉपर इलेक्ट्रोड म्हणजे इथं काय आहे, कॅथोड आहे. हा जो सेल आहे याला आपण काय म्हणणार, इलेक्ट्रोकेमिकल सेल. म्हणजे जनरेटेड थ्रू आउट दी रेडॉक्स रिएक्शन होते. ती रेडॉक्स रिएक्शन पाहिली होती आपण, त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ राहिले. इथं म्हणणार आहोत हे इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे. या सेलचं नाव आहे डॅनियल सेल. या सेलचं नाव काय आहे, डॅनियल सेल. सिंपल इलेक्ट्रोकेमिकल सेल आहे हा. ड्रॉ द फिगर and write down all these things. सर झिंक सगळे त्या ऍक्वेस मोड मध्ये डिझॉल्व्ह झाल्यावर मग त्या रॉडवर काय होणार? सगळेच्या सगळे होत नाहीत. जसे जसे रिएक्शन फॉरवर्ड होते झिंकचं वजन कमी होतं, झिंकच्या सरफेसवरचे निघून चाललेत. मिलियन्स ऑफ बिलियन्स ऑफ ट्रिलियन्स ऑफ ऍटम आहेत. जर सुरुवातीला झिंकच्या रॉडचं वजन केलं तुम्ही 80 ग्रॅमचा रॉड होता, थोड्या वेळानंतर रिएक्शन जर तुम्ही पाहताय तर कन्सिडर केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे 79 ग्रॅम राहिलंय. म्हणजे 1 ग्रॅम झिंक या लिक्विड मध्ये गेलेला आहे. थोड्या वेळानंतर ही रिएक्शन स्टॉप होते. आता इथं काय होतंय पहा, सगळा निगेटिव्ह चार्ज, सोल्युशन हे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतं, सगळा निगेटिव्ह चार्ज इकडे चाललाय. मग या हाफ सेल मध्ये निगेटिव्ह चार्ज जास्त होणार आहे,
या हाफ सेलमध्ये पॉझिटिव्ह चार्ज जास्त होणार आहे. हे बॅलन्स करण्यासाठी याच्यामध्ये एक सॉल्ट ब्रिज प्लेस केला जातो. सॉल्ट ब्रिज म्हणजे काय आहे पहा. सॉल्ट ब्रिज ही एक इन्व्हर्टेड यू शेप्ड एक काचेची ट्यूब असते, ग्लास ट्यूब असते एक यू शेप्ड, याला सॉल्ट ब्रिज म्हणतात. आणि हा सॉल्ट ब्रिज फिलअप केला जातो. याच्यामध्ये आगार आगार जेल असतं. सॉल्ट ब्रिज म्हणतात याला. काय म्हणणार आपण? सॉल्ट ब्रिज. गिव्ह द नेम सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज लावल्याशिवाय इलेक्ट्रिकल हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे इकडे जातच नाहीत. का जात नाहीत? इलेक्ट्रॉन इकडे गेला म्हणजे निगेटिव्ह चार्ज गेला. मग सोल्युशन इलेक्ट्रिकली न्यूट्रल राहिलं का नाही राहिलं? मग याला न्यूट्रलाइज करण्यासाठी पॉझिटिव्हली इकडे जर पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय, पॉझिटिव्हली चार्ज आयन इकडे जातील, निगेटिव्हली चार्ज आयन इकडे जातील आणि हे सोल्युशन याच्यातून बॅलन्स केलं जाईल. मग आयन्सची जी मुवमेंट आहे, हे आयन्स मुवमेंट करण्यासाठी हा सॉल्ट ब्रिज प्लेस केला जातो. तर सॉल्ट ब्रिज मध्ये काय केलं जातं बघा. अगार अगार जेल नावाचं एक बेसिक मीडियम असतं. बेसिक म्हणजे अल्कलाईन नाही, बेसिक म्हणजे काय? बेस असतो तो. एक बेस असतो अगार अगार जेल नावाचं. जेल आपल्याला हवं आहे म्हणून अगार अगार कंपाऊंड घेतला जातो तिथं जेल होण्यासाठी. आणि याच्यामध्ये आयन्स भरले जातात. कोणते आयन्स भरले जातात? फॉर एक्झाम्पल पहा, KNO3 वगैरे फिलअप केलं जातं. KNO3 जर फिलअप केलं तर K+ आणि NO3- असे 2 काउंटर आयन तिथं तयार होतात. K+ आणि NO3- हे काउंटर आयन तिथं तयार होतात. किंवा KCl फिलअप केलं जातं. NH4NO3 फिलअप केलं जातं. KCl फिलअप केलं जातं. NH4NO3 हे आयोनिक कंपाऊंड इथं फिल केले जातात याच्यात. जेलचा रोल काय आहे? हा जेल म्हणजेच काय आहे? थोडं बेस आहे, मीडियम प्रोव्हाइड करतं ते. आणि आयन हे आहेत काउंटर आयन. याच्यामध्ये आयन नाही आहेत, आयन याच्यामध्ये आहेत. मग जर K+ आणि NO3- असे जर काउंटर आयन जर याच्यामध्ये तयार आहे, म्हणजे याच्यामध्ये बेस भरला जातो, एक जेल भरलं जातं. गरम केल्यानंतर हे जेल वितळतं आणि परत याच्यामध्ये भरल्यानंतर थोड्या वेळानंतर थंड झाल्यानंतर ते थोडंसं घट्ट होतं, जेल टाईप होतं. याच्यातून आयनची मुवमेंट पॉसिबल आहे. आयनला मुवमेंट करण्यासाठी हा एक मार्ग आहे. या काचेच्या ट्यूब मधून रिकर जाणार नाही हवेतून. त्यासाठी हे मीडियम जेलचं मीडियम प्रोव्हाइड केलेलं आहे. मग K+ आणि NO3- ने रिच आहे हे. जेवढे निगेटिव्ह इकडे जात आहेत तेवढे पॉझिटिव्ह चार्ज इकडे येतील. जेवढे निगेटिव्ह जास्त होत आहेत त्याला न्यूट्रल करायला पॉझिटिव्हली चार्ज आयन इकडे येतील याच्यात. तर ही ट्रान्सफर होणार आहे या टाईपची. म्हणजे इकडे इलेक्ट्रॉन येत आहेत तर K+ येतील. पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय तर निगेटिव्हली चार्ज आयन जे आहे त्याच्यामधले ते इकडं मुवमेंट करतील. आयन्सची मुवमेंट टेबल होण्यासाठी सॉल्ट ब्रिज जोडला जातो. हा ब्रिज जोडल्याशिवाय हे जे काही आपण इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर दाखवतो हे पॉसिबल आहे. तर सोल्युशन हे न्यूट्रल असतं. सोल्युशन काय असतं? इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतं. मग म्हणू शकतो झिंक आणि कॉपरचं जे काही कपल आहे, रेडॉक्स कपल आहे, हे काय करतात? याचं जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे, हे जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे किंवा इलेक्ट्रॉन फ्लो टेंडन्सी जी आहे, याची जी पॉवर आहे वायर मधून इकडे पाठवण्याची, या पॉवरला आपण म्हणणार आहोत पोटेन्शियल. या काय म्हणणार आहोत? इलेक्ट्रोड पोटेन्शियल. पोटेन्शियल म्हणजे काय? पोटेन्शियल हे व्होल्टेज मध्ये सांगतो. करंट, इलेक्ट्रिक करंट व्होल्टेज मध्ये मेजर करतो. म्हणून व्होल्ट मीटर जोडलेला आहे. या वायर मधून करंट फ्लो होतोय आणि पाईप मधून पाणी फ्लो होतंय. ह्या 2 गोष्टी ज्यावेळी तुम्ही कंपेअर करता, वायर मधून करंट फ्लो होतोय, वायर मधून करंट फ्लो होतोय. व्हिडिओ व्यवस्थित आहे का? प्रत्येकाला रिप्लाय मी. व्हिडिओ ऑडिओ ब्रेक व्यवस्थित आहे होते दोन्ही गोष्टी? व्हॉइस ब्रेक अधून होतोय मधून थोडं ब्रेक होते. थोडं. ठीक आहे. येस सर. व्हिडिओ ठीक आहे. पहा, मी सांग मला आता मला कन्सिडर करायचे वायर मधून करंट वाहतोय, इलेक्ट्रिसिटी जाते आणि पाईप मधून पाणी त्यावेळी तुम्हाला इलेक्ट्रिक करंट किंवा इलेक्ट्रिसिटी अंडरस्टँड करता येईल. फॉर एक्झाम्पल पहा, मोठी पाईप असेल तर पाणी जास्त जातं, अमाऊंट ऑफ वॉटर जास्त जाणार आहे. अमाऊंट ऑफ वॉटर म्हणजेच अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कशी शकतो आपण? अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी ही एम्पियर मध्ये मेजर करतो आपण. फॉर एक्झाम्पल घरची आपली जर पाणी खेचायची मोटर असेल तर त्यामुळे ती मोटर असते अर्धा HP किंवा 1 HP ची. त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी टाकते. एखादा छोटा स्केलचा शेतकरी आहे तर शेतामध्ये पाणी देण्यासाठी जी काही मोटर असते विहिरीतून पाणी 3 HP, 5 HP किंवा 7 HP पर्यंत असते. एखादा मोठा शेतकरी असेल 15 HP ची मोटर असते. एखाद्या गावचा पाणी पुरवठा स्कीम असेल तर तिथं 40 ते 50 HP ची मोटर असते. आणखी मोठी सिटी असेल आणि पाणी खूप दुरून खूप मोठ्या प्रमाणावर पाहिजे तर 100 HP 100 पर्यंत मोटर. ओके. जितकी मोटर मोठ्या स्केलची होत जाते पाणी खेचण्याची, जितकी मोटर मोठी तितकी तिला अमाऊंट ऑफ एनर्जी इलेक्ट्रिसिटी जास्त लागणार आहे, तितकी तिची वायर पण जाड असते, तिची वायर मोठी असते. सेम आहे, अमाऊंट ऑफ वॉटर किती जाते आणि अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी वायर मधून किती जाते कम्पेअर करा. मग अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी मध्ये मेजर करतो. छोटी वायर असेल तर कमी
छोटी पाईप असेल तर कमी पाणी जाणार, मोठी पाईप असेल तर जास्त पाणी जाणार. तसं छोटी वायर असेल तर कमी अँपिअर जाणार, मोठी वायर असेल तर जास्त अँपिअर ट्रॅव्हल होणार, त्याच्यामधून जास्त अँपिअर करंट. सेम आहे, आता लक्षात घ्या. पोटेन्शियल जे प्रेशर असतं त्याला पोटेन्शियल म्हणू शकतो किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो म्हणतो वायर मधून. पाईप मधून पाणी कधी जास्त जातंय त्यालाच आपण म्हणजे 2 पॉइंटला डिफरन्स, एक तर टाकी उंच असली पाहिजे, पोटेन्शियल डिफरन्स असतो. प्रेशर ह्या जास्त प्रेशरच्या एंड कडून कमी प्रेशरच्या एंड कडे पाणी सरकलं जातं. एखादं पोटेन्शियल जास्त आहे तर त्या पोटेन्शियल याचं इलेक्ट्रोड देणे टेंडन्सी जास्त आहे, याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणतोय झिंक. आणि ही जी टेंडन्सी आहे याच्या स्पीडली इकडे चाललेली आहे. मग ही टेंडन्सी प्रत्येक एलिमेंटची वेगळी असणार आहे, प्रत्येक कपलची वेगळी असणार आहे. मग इथं जी टेंडन्सी आहे याला आपण काय म्हणणार आहे, हे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे झिंक साठीचं किंवा झिंक कॉपर या रेडॉक्स कपल साठी. ठीक आहे. मग हे जे पोटेन्शियल आहे याचा स्टडी करायचा आहे आता या पॉइंट मध्ये. मग ही प्रत्येक ऍटम साठी, प्रत्येक एलिमेंट साठी, प्रत्येक मेटल साठी हे पोटेन्शियल काय असणार आहे, डिफरंट असते. ठीक आहे. मग ही जी रिएक्शन होते, इथं जी काही रिएक्शन होते याला इलेक्ट्रोड रिएक्शन म्हणतो. हाफ सेल, हाफ इलेक्ट्रोड रिएक्शन, हाफ इलेक्ट्रोड रिएक्शन, टोटल जी असते ती इलेक्ट्रोड रिएक्शन म्हणतो आपण त्याला. हे जे पोटेन्शियल डेव्हलप होतंय किंवा व्होल्टेज दाखवलं जाईल तुम्हाला इथं, याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणतात. इलेक्ट्रोड पोटेन्शियल ज्या 2 रेडॉक्स कपल म्हणजे एक ऑक्सिडायझेशन रिएक्शन दाखवतो, दुसरा रिडक्शन, हा असतो रिड्युसिंग एजंट, हा ऑक्सिडायझिंग एजंट. या कपल रेडॉक्स म्हणतो, याला काय म्हणतो आपण, रेडॉक्स कपल म्हणतो. रेडॉक्स कपल म्हणतो आपण याला. तर याच्यासाठी असणारं पोटेन्शियल प्रत्येक याला वेगळं असतं. तर ही कन्सेप्ट आहे स्टँडर्ड इलेक्ट्रिक. इथं कोणती कन्सेप्ट आहे पहा, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण कशाला म्हणतो की पोटेन्शियल जे आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल ई ने दाखवतो, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे ते E0 ने दाखवतो, E⁻0. E0 ने आपण करतो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल दाखवतो. फक्त इलेक्ट्रोड पोटेन्शियल असेल तर ते ई ने दाखवतात फक्त. हे जुन्या काळामध्ये इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हटलं जायचं, तेच इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे. म्हणजे काय, ज्यावेळी कधी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ईच स्पेस, प्रत्येक स्पेसिसचं कॉन्सन्ट्रेशन हे युनिट मोलार कॉन्सन्ट्रेशन असेल. हे जर असेल आणि त्या रिएक्शनचं टेम्परेचर जे आता आपण दाखवलं ते, हे टेम्परेचर जर 298 केल्विन असेल. 298 केल्विन म्हणजे काय असतं, रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचर म्हणजे काय, 25 डिग्री सेल्सिअस. 290 म्हणजे काय, रूम टेम्परेचर म्हणजेच काय, 20 सेल्सिअस. तर या टेम्परेचरला युनिट कॉन्सन्ट्रेशनचे सोल्युशन घेतलं होतं, झिंक सल्फेट घेतलं होतं. झिंक सल्फेट, सल्फेट हे जे 2 सोल्युशन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जर तुम्ही युनिट घेतलं, 1 मोल सोल्युशन 1 मोल CuSO4 आणि 1 मोल ZnSO4, याला म्हणतात युनिट कॉन्सन्ट्रेशन. हे युनिट कॉन्सन्ट्रेशन घेताय, या टेम्परेचर रिएक्शन कॅरी आउट करताय, तर टेम्परेचरला या कॉन्सन्ट्रेशनला इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे, त्याच इलेक्ट्रोड पोटेन्शियलला आपण म्हणतो स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे E0 ने होतो. ओके, राईट. Yes, Suresh. Sir, can you explain again? Yes. सोल्युशन घेतले होते आपण 2. कोणते सोल्युशन घेतले होते, झिंक SO4, झिंक सल्फेट, आणि दुसऱ्या याच्यामध्ये घेतलं कॉपर सल्फेट. CuSO4 हे सोल्युशन घेतोय. हे जर युनिट कॉन्सन्ट्रेशनचे घेतले, हे सोल्युशन युनिट कॉन्सन्ट्रेशन रिएक्शन कॅरी आउट केली रूम टेम्परेचरला 290 केल्विनला किंवा 25 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे रूम टेम्परेचरला, तर जे पोटेन्शियल दाखवलं जाईल, जे व्होल्ट मीटर मध्ये व्होल्ट दाखवलं जाईल, पोटेन्शियलला आपण म्हणणार आहे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. आपण व्होल्ट मध्ये मेजर. Sir, voice is breaking. Yes, sir. तर कनेक्टेड आहे, रेंज फुल आहे, तर
काय प्रॉब्लेम आहे नक्की नाही सांगता. सर तुम्ही काय महत्वाचं बोलायला गेलं की तेव्हाच ब्रेक होते. येस सर, आता पण काय प्रॉब्लेम नाही सांगता येत. तर वायफाय तरी फुल आहे, दुसरं काही कनेक्टेड नाहीये मोबाईल सोडून. नक्की काय इश्यू आहे पाहायला लागेल. थोडं वायफायचाच मला इश्यू वाटतोय. ठीक आहे, राउटर वगैरे चेंज करून पाहूयात, थोडा हाय स्पीड आणखी टाकूयात. पाहूयात आपण नेक्स्ट पर्यंत इश्यू सॉर्ट आउट करूयात. ठीक आहे, काय सांगितलं मी परत एकदा ऐका. कॉन्सन्ट्रेशन जर युनिट कॉन्सन्ट्रेशन असेल, सल्फेट झिंक सल्फेट याचं कॉन्सन्ट्रेशन जर 1 मोलार घेतोय, 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन, याला युनिट कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. जर दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन हे युनिट कॉन्सन्ट्रेशन आहे, रिएक्शन टेम्परेचर केल्विन आहे, रूम टेम्परेचर आहे, तर त्या पोटेन्शियलला, त्या व्होल्टेजला किंवा त्या पोटेन्शियलला येणार स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ठीक आहे, येस सर. ठीक आहे का, समजलंय? ठीक आहे. आता ह्या व्हॅल्यूचा खूप सिग्निफिकन्स आहे. गोइंग टू सी दॅट. 1 minute. राईट डाऊन सिग्निफिकन्स ऑफ E0 व्हॅल्यू. युट्यूबची लिंक शेअर करतो, काय केलं असेल तर तुम्ही परत तिथं जावा व्हिडिओ मध्ये आणि ते लिहा. राईट डाऊन सिग्निफिकन्स ऑफ E0 व्हॅल्यू. सिग्निफिकन्स ऑफ E0 व्हॅल्यू. इम्पॉर्टन्स काय आहे E0 व्हॅल्यूचा, म्हणजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल व्हॅल्यू किंवा इम्पॉर्टन्स काय आहे. तर पहा, जी रिएक्शन याच्यासाठी कन्सिडर केली जाते ती रिडक्शन रिएक्शन कन्सिडर केली जाते. सो रिएक्शन considered for calculating standard electrode potential is reduction reaction. रिडक्शन हाफ रिएक्शन जी आहे ही कन्सिडर केली जाते, ऑक्सिडेशन रिएक्शन इथं कन्सिडर केली जाते. ठीक आहे, दिस इज क्लिअर. मग इथं जे ही व्हॅल्यू येणार आहे, आता E0 व्हॅल्यू काही येणार आहे, इथं मिनिंग काय येणार आहे, E0 व्हॅल्यू मिनिंग काय असणार आहे, इज द टेंडन्सी असणार आहे, ही एखाद्या स्पेसिसची टेंडन्सी ऑक्सिडाइज्ड किंवा रिड्युस्ड फॉर्म मध्ये, ऑक्सिडाइज्ड किंवा रिड्युस्ड फॉर्म मध्ये प्रेझेंट राहण्याची किंवा स्टेबल राहण्याची जी काही टेंडन्सी आहे, ती टेंडन्सी आपल्याला या E0 व्हॅल्यू वरून कळते. कशी कळते? अ निगेटिव्ह व्हॅल्यू मीन्स रेडॉक्स स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट. रेडॉक्स याचे स्टँडर्ड कन्सिडर केले, स्टँडर्ड कन्सिडर केलेला आहे हायड्रोजन, किंवा आपण काय शकतो H+ आणि H2. हायड्रोजनचा आयन H+ बनतो त्याचा H2, हे कप आहे, याला स्टँडर्ड कन्सिडर केलेला आहे. हायड्रोजनचं जे काही व्होल्टेज असेल किंवा हायड्रोजन काही स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, तिला आपण स्टँडर्ड कन्सिडर करतोय. ठीक आहे, ऍज अ स्टँडर्ड काय कन्सिडर करायचं आहे, निगेटिव्ह E0 व्हॅल्यू. निगेटिव्ह E0 व्हॅल्यू निगेटिव्ह असेल, त्याचं मिनिंग काय आहे पहा. इट एजंट रेडॉक्स कपल आहे, हे काय आहे, स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहे, स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहे. देन पुन्हापेक्षा देन H+ आणि हायड्रोजन कपल, H+ आणि हायड्रोजन कपल पेक्षा स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहे. म्हणजेच काय सांगू शकतो आपण, म्हणजेच काय शकतो आपण, लार्ज निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ E0, इट मीन्स इफ large negative value of standard electrode potential, large negative value of standard electrode potential means redox couple is stronger reducing agent. It means redox couple is
स्ट्रॉंगर रिड्युसिंग फोर्स त्याचं जास्त असणार आहे, रिड्युसिंग जास्त स्ट्रॉंग असणार आहे, की आपण कन्सिडर करतोय याच्यात. एक्झाम्पल आहे अल्कली मेटल्स. एक्झाम्पल्स असतील अल्कली मेटल्स. अल्कली मेटल्स रिड्युसिंग एजंट कसे असतील, कोण सांगेल मला? सांगता येईल का? अल्कली मेटल्स स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट का असतील? रिप्लाय मी. सांगता येईल का? अल्कली मेटल्स स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट का असतील? येस सुरेश. Sir, they have tendency to lose electrons. करतात अल्कली मेटल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहेत. समजा एखादा अल्कली मेटल सोडियम असेल, पोटॅशियम असेल, यांची टेंडन्सी काय? यांची टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन. मग ही इलेक्ट्रॉन लूज करतायत, म्हणजे इलेक्ट्रॉन दुसऱ्या एखाद्या स्पेसिसला देत आहेत. समजा हे ए ला देत आहेत, हे जर इलेक्ट्रॉन म्हणजे ए हा इलेक्ट्रॉन गेन करतोय. इलेक्ट्रॉन गेन करतोय म्हणजे एचं काय होतं? एचं होतंय रिडक्शन. याचं काय होतंय? Oxidation. जो रिएक्शन होतोय हा अल्कली मेटल म्हणजे हा काय असणार आहे? रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट हा रिड्युसिंग एजंट असणार आहे. काय आहे? ज्याचं स्वतःच Oxidizing. ऑक्सिडायझिंग एजंट. आपण काय सांगतोय? जो अल्कली मेटल हा स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे, म्हणजेच त्याची लार्ज निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियलची व्हॅल्यू काय असणार आहे? लार्ज निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे. आता याच्या उलट जर पॉझिटिव्ह व्हॅल्यू, इफ more positive value of E0, more positive value of E0 means more positive value, stronger oxidizing agent. Redox couple is stronger oxidizing agent. Yes, stronger oxidizing agent. बरं का? कोण असतात? एक्झाम्पल, जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत, इलेक्ट्रॉनची ज्याची टेंडन्सी आहे त्याचं स्वतःच रिडक्शन होतं आणि तो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन होतो. म्हणजे इथं फ्लोरीन हॅज Halogens. येस हॅलोजन्स इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहेत ते. तो फ्लोरीन हॅज हायली पॉझिटिव्ह व्हॅल्यू 0, हायली पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ स्टँडर्ड पोटेन्शियल. फ्लोरीनची का असेल? आता फ्लोरीनचे टेंडन्सी इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणच नाही. हा एखाद्या स्पेसिस कडून ह्या स्पेसिस कडून इलेक्ट्रॉन घेतोय, याचं होणार आहे रिडक्शन, याचं होणार आहे ऑक्सिडेशन. म्हणजे रिडक्शन होतो ऑक्सिडायझिंग एजंट. हा काय झाला? ऑक्सिडायझिंग एजंट. त्याला रिड्युसिंग एजंट. फ्लोरीन काय म्हणू शकतो? स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट आहे. फ्लोरीन हा जे एक्झाम्पल घेतलंय आपण, हा स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट आहे. समजलं का हे? आता पहा, मी तुम्हाला काही रिएक्शन, ठीक आहे, मी वरती घेण्यापेक्षा काय करतोय, स्क्रीन शेअरिंग करतो. गेट बेटर. ठीक आहे, आता तुम्हाला मला आय थिंक सो
टेबल दिसत असेल व्यवस्थित. ठीक आहे. काय काय दिले पहा. टेबलमध्ये काय काय दिले पहा. ऑक्सिडाइज्ड फॉर्म म्हणजे हा ऑक्सिडाइज्ड फॉर्म असणार आहे. प्लस 1 इलेक्ट्रॉन काही अमाउंट इलेक्ट्रॉन तो घेणार आहे. एन इज द नंबर. रिड्युस्ड फॉर्म रिडक्शन काय आपण कोणते रिएक्शन कन्सिडर आताच सांगितलं. रिएक्शन कन्सिडर करतोय. ऑक्सिडेशन करतोय की रिडक्शन रिएक्शन. Reduction. रिडक्शन रिएक्शन कन्सिडर करतोय म्हणून तर आपण त्याला म्हणतोय स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. ही सगळे रिएक्शन जे आहेत ते कोणत्या टेम्परेचरला करणार? Room 298 temperature. डिग्रीला. येस, रूम टेम्परेचरला करणार. आणि कॉन्सन्ट्रेशन किती घेणार सोल्युशनचं? 1 molar. 1 मोलार म्हणजेच काय? युनिट कॉन्सन्ट्रेशन घेणार. बरोबर की नाही? आता मग कन्सिडर करा फ्लोरीन. फ्लोरीन 2 इलेक्ट्रॉन गेन करतोय आणि 2f मायनस हा याचा रिड्युस्ड फॉर्म मध्ये राहण्याची जी टेंडन्सी आहे त्यालाच आपण काय म्हणतो? पोटेन्शियल म्हणतो. ठीक आहे. मग ही जी इलेक्ट्रॉन गेन पोटेन्शियल आहे त्यालाच आपण म्हणतो करतोय म्हणून स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इथं E0 ने दाखवतोय आपण. हे कशात करणार? व्होल्ट मध्ये काउंट करणार. कशामध्ये? जो लाईटचा करंट जो आहे, करंट जे काही दोन पोल मधलं जे काही पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आपण व्होल्टेज मध्ये काउंट करू. जे हा काय असणार आहे? पोटेन्शियल. पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. आता जे आपण बोर्ड वरती पाहिलं त्याला 2.87. H2O2 पेरॉक्साईड जर 2 H+ आणि वॉटर होत असेल 1.78 असेल. NO4 साठी NO 1.51 असणार आहे. क्लोरीन त्याच्यापेक्षा कमी असणार आहे. Cr2O7 त्याच्यापेक्षा कमी 1.3. ऑक्सिजन जे आहे वॉटर मध्ये कन्व्हर्जन व्हायचं. ठीक आहे. H2O2 होता इथं ऑक्सिजन लक्षात घ्या. 2O2 होता इथं ऑक्सिजन आहे 1.20 आहे. तर त्याचं पोटेन्शियल आणखी कमी आहे 1.9 आहे. मर्क्युरीचं पहा. मर्क्युरी 2+ इलेक्ट्रॉन घेतोय. मर्क्युरी बनवतोय. पहा इथं काय आहे? मर्क्युरी 2+ आहे म्हणजे एका ऍटम वरती 2+ चार्ज आहे. आता 2 बनलेला आहे म्हणजे मर्क्युरी बनलेला आहे आणि दोघात मिळून 2 आहे म्हणजे इथं मर्क्युरी 2+ कन्व्हर्जन 1+ मध्ये झाले. म्हणजे त्याचं काय झाले? रिडक्शन. तर 0.92 आहे. Fe3+ आहे. Feचं नीट कन्सिडर करा. Fe3+ एक इलेक्ट्रॉन घेऊन Fe2+ बनवतो आणि Fe2+ परत 2 इलेक्ट्रॉन घेऊन Fe0 बनवतो. म्हणजे Fe सॉलिड होतो. येते का लक्षात? हे 2 वेगवेगळे पोटेन्शियल आहे. मग हे आहे हे पोटेन्शियल किती आहे? 77 आहे. आणि Fe2+ इथं कन्सिडर करा. Fe2+ ने 2 इलेक्ट्रॉन गेन केले असेल Fe न्यूट्रल बनला. तर त्याचं पोटेन्शियल असतं -76. ठीक आहे. आपल्याला पाहूयात. त्याच्यात आयोडीनचं जे आहे रिडक्शन पोटेन्शियल इतकं आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही कन्सिडर करू शकता. याच्यामध्ये तुम्ही मला कन्सिडर करून सांगा. याच्यामध्ये रिडक्शन पोटेन्शियल कुणाचं आहे? Hg आणि Fe3+ आणि आयोडीन विचारतोय मी तुम्हाला. Fe3+ आणि आयोडीन मध्ये 0.0 आहे. ठीक आहे. रिडक्शन पोटेन्शियल जास्त कुणाचं आहे? रिडक्शन पोटेन्शियल जास्त कोणाचं आहे? Fe आणि आयोडीन मध्ये. Fe3+ आणि आयोडीन मध्ये. कुणाचा आहे? Fe. मग ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे तो रिडक्शन रिएक्शन दाखवतो. ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल जास्त आहे तो रिडक्शन रिएक्शन दाखवतो. रिडक्शन पोटेन्शियल कमी आहे तो ऑक्सिडेशन रिएक्शन दाखवेल. मग Fe3 आणि आयोडीन जर तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आणले याच्यापासून जर कोणाचं होईल आणि ऑक्सिडेशन कोणाचं? येस. जर आयर्न आणि आयोडीनचं बनवताय Fe3+ आणि आयोडीनचं जर तुम्ही कपल बनवलं रिएक्शन झाली ज्याचं पोटेन्शियल कमी आहे तो ऑक्सिडेशन दाखवतो. व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह का आलेत? का स्टँडर्ड म्हणले. मॉडरेट इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे त्याला स्टँडर्ड म्हटले आणि त्याला 0 कन्सिडर केलं. त्यापेक्षा हायर इलेक्ट्रोड वाले पॉझिटिव्ह झाले आणि त्याच्यापेक्षा लोअर इलेक्ट्रोड पोटेन्शियल वाले निगेटिव्ह. तर हा सिक्वेन्स आहे एक. या सिक्वेन्स मध्ये आपण मधल्या ऍटमला आपण स्टँडर्ड म्हटलेला आहे. पहा इथं हायड्रोजन आहे प्लस आणि त्याचं जर H2 बनत असेल तर 0 केले. हे आपण कन्सिडर केले स्टँडर्ड. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत ह्या रिलेटिव्ह व्हॅल्यू आहेत. हायड्रोजनला रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून आपण कन्सिडर करतो आणि याला स्टँडर्ड वरचे पॉझिटिव्ह झालेत आणि याच्यापेक्षा कमी इलेक्ट्रोड पोटेन्शियल होणारे काय झालेले आहेत? निगेटिव्ह झालेले आहेत. मग इथं तुम्ही पाहू शकता मेटल किंवा जे काही मेटल झिंक असेल, अल्युमिनियम असेल, मॅग्नेशियम असेल, सोडियम असेल, कॅल्शियम असेल, पोटॅशियम असेल हे सगळं काय दाखवतात? निगेटिव्ह इलेक्ट्रोड दाखवतात. मग निगेटिव्ह
निगेटिव्ह पोटेन्शियल, स्टँडर्ड निगेटिव्ह इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजेच ते स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहेत. स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहेत म्हणजे यांचं स्वतःच काय व्हायला पाहिजे? स्ट्रॉंगर रिड्युसिंग एजंट आहे ज्याचं स्वतःच काय पाहिजे? ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे. का तर निगेटिव्ह आहे. आपण ज्यावेळी इथं ऑक्सिडेशन दाखवतोय, समजा मला काय करायचं इथं, लिथियम एक इलेक्ट्रॉन घेतो आणि लिथियम सॉलिड बनतो, न्यूट्रल बनतो. तर ही लिथियमची रिडक्शन आहे, पण एका केसमध्ये लिथियमनं ऑक्सिडेशन रिएक्शन दाखवली, म्हणजे ही रिएक्शन उलटी झाली. याच केसमध्ये लिथियमने इलेक्ट्रॉन लॉस केला आणि लिथियम प्लस बनवला, ऑक्सिडेशन रिएक्शन झाली. इथं दिलंय तुम्हाला रिडक्शन पोटेन्शियल, कन्सिडर एक्झाम्पल मध्ये आलेलं आहे ऑक्सिडेशन रिएक्शन. तर तिथं तुम्ही काय करणार? तिथं व्हॅल्यू रिव्हर्स करायची, निगेटिव्ह पॉझिटिव्ह घ्यायची. एखाद्या सगळ्या रिडक्शन व्हॅल्यू आहेत जेवढ्या काही या टेबल मध्ये दिलेत ना, त्या सगळ्या रिडक्शन आहेत. एखाद्या ठिकाणी ऑक्सिडेशन होतंय, लिथियमचं ऑक्सिडेशन होतंय, तुम्ही काय करणार? -3.05 ला +3.05 करणार, रिव्हर्स करायची. ठीक आहे का? आणि या रेडॉक्स कपल मध्ये या रिडक्शन पोटेन्शियल ऍडिशन करायची, सम करायची. ज्याची सम पॉझिटिव्ह आहे किंवा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह येते, ती रिएक्शन तितक्या फास्ट होते. ती रिएक्शन काय होते? तितक्या फास्ट. एक्झाम्पल दिले बघा आपल्याला. एक्झाम्पल काय दिले खाली? एक्झाम्पल वाचा. By using standard electrode potential table, predict the reaction between following is spontaneous. Spontaneous म्हणजे लवकर होते, क्विक होते, लगेच होते. त्याला आपण स्पॉन्टेनियस म्हणतो. पहिला कपल दिलेला आहे तुम्हाला Fe3+ आणि आयोडीन मायनस. Fe3+ आणि आयोडीन मायनसची जर तुम्ही रिएक्शन करताय, आता पहिला कुणाचं होईल? कुणाचं ऑक्सिडेशन होईल? ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल त्याचं रिडक्शन होईल. Fe रिडक्शन करेल. रिडक्शन कसं असेल? Fe एक इलेक्ट्रॉन घेतो, फिक्स करतो, एक इलेक्ट्रॉन घेतो. ठीक आहे, चला बोर्डवरती दाखवतो मी तुम्हाला. रेडॉक्स रिएक्शन कपल दिलंय आपल्याला 3+ आणि दुसरं काय दिलंय? आयोडीन मायनस. कुणाचं ऑक्सिडेशन होईल? रिडक्स पोटेन्शियल ऑब्विसली याचं काय होणार? मग याचं कमी आहे म्हणजे हा ऑक्सिडेशन रिएक्शन दाखवेल. टेबल पाहिलाय? टेबल मध्ये हा ऑक्सिडेशन दाखवेल, हा रिएक्शन दाखवेल. आता आवाज? नो सर. ब्रेक परत ब्रेकच होतोय सर मागासपासून. सर काही समजत नाही मध्ये मध्ये. ठीक आहे, त्याच्यासाठी काहीतरी मलाही चेक करावं लागेल. पहिला आपण याच सेटअप वरून लेक्चर घेत होतो, असा प्रॉब्लेम कधी येत नव्हता. सगळा वायफायचा सेटअप, बाकीच्या गोष्टी याच होत्या, सेम होत्या आपल्या. ठीक आहे, पाहूयात. हा काय करेल? रिडक्शन दाखवेल. मग याची रिडक्शन रिएक्शन लिहितोय मी इथं. Fe ची रिडक्शन रिएक्शन, Fe3+ इलेक्ट्रॉन इट बिकम्स Fe2+. मग हे काय असणार आहे? याचं रिडक्शन पोटेन्शियल. रिडक्शन पोटेन्शियल टेबल मध्ये बघून तुम्ही मला सांगू शकता. टेबल मध्ये बघून किती आहे? आत्ताच टेबल दाखवलं मी तुम्हाला. Fe3+ इलेक्ट्रॉन गेन करतो, Fe2+ बनवतो, 0.77 आहे. 0.77 आहे. हे रिडक्शन पोटेन्शियल कशामध्ये असतं? रिडक्शन पोटेन्शियल हे व्होल्ट मध्ये असतं. युनिट काय असेल त्याचं? व्होल्ट मध्ये असेल. मग हे 0.77 व्होल्ट असेल याचं. ऑक्सिडेशन रिएक्शन लिहितो मी. ठीक आहे, मी इथं रिडक्शन रिएक्शन लिहिली. आता मी काय करणार आहे? रिडक्शन रिएक्शन नंतर ऑक्सिडेशन रिएक्शन लिहिणार आहे. तो ऑक्सिडेशन रिएक्शन लिहितोय मी. ऑक्सिडेशन काय होईल? आयोडीन करेल I2. आयोडीन काय करेल पहा? 2 आयोडीन मायनस याचं कन्व्हर्जन होणार आहे I2 मध्ये. I2 कधी होईल? 2 आयन घ्यावे लागतील. 2 आयोडीनचे आयन बनून I2 होतात. इथं जो आहे, इथं -1 ऑक्सिडेशन नंबर आहे, इथं 0 ऑक्सिडेशन नंबर आहे. -1 0 कसं कन्सिडर करणार तुम्ही? कसं करणार? एक इलेक्ट्रॉन लूज केला असेल याने, पण इथं 2 आहेत म्हणून 2 इलेक्ट्रॉन याने हा बाहेर टाकेल. दोघंही मिळून एक निगेटिव्ह चार्ज बाहेर टाकतात. आयोडीन मायनसचा आयोडीन बनतो, आयोडीन मायनसचा आयोडीन बनतो. हे 2 आयोडीन मिळून काय बनवतात? I2 बनवतात. निगेटिव्ह चार्ज कुठे गेले? 2 निगेटिव्ह चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आहेत. इलेक्ट्रॉन याने बाहेर. तर आता आपल्याला हे बॅलन्स करायचं. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन, रिडक्शन हाफ इक्वेशन.
2 इलेक्ट्रॉन आहेत, इथे 1 इलेक्ट्रॉन आहे. याच्यासाठी तुम्ही काय करणार, याला मल्टिप्लाइड बाय 2 करणार टोटवेशनला. मग मी इथं 2 न मल्टिप्लाय करतोय, इथं 2 न मल्टिप्लाय करतोय, 2 न मल्टिप्लाय करतोय. आता इलेक्ट्रॉन काय झाले, दोघांचे सेम झाले. मग आता इथं तुम्ही रिडक्शन पोटेन्शियल करू शकता, कॅल्क्युलेट करू शकता टोटल रिएक्शन. ठीक आहे. याला जर तुम्ही मल्टिप्लाय करताय तर याला पण 2 न मल्टिप्लाय करा. करावं लागेल तुम्हाला, लागेल. मग इथं काय 0. इंटू 2 केल्यानंतर 1.54 1.4 येणार आहे. पूर्ण रिएक्शनला 2 न मल्टिप्लाय केलं आपण. आता इथं जे रिडक्शन पोटेन्शियल होतं त्या रिएक्शनचं रिडक्शन पोटेन्शियल I2 या रिएक्शनचं पहा, आणि I2 या रिएक्शनचं रिडक्शन पोटेन्शियल किती आहे, 0.54 आहे. ती आहे -0.54 की प्लस आहे, प्लस आहे. तर याला आपण मायनस केलं. मायनस का तर ऑक्सिडेशन रिएक्शन आहे म्हणून आपण काय केलं, मायनस केलं. मग याची जर तुम्ही सम केली 1.54 मायनस 0.54 तर आन्सर मला पॉझिटिव्ह मध्ये 1.00 म्हणजे ही होणार आहे. आणि दुसरी एक रिएक्शन दिली आहे, दुसरी एक रिएक्शन दिलेली आहे तुम्हाला. कोणती रिएक्शन दिलेली आहे, कोणतं कपल दिलेलं आहे, Ag प्लस आणि सॉलिड. दुसरं आहे तुम्हाला Ag प्लस आणि कॉपर स्टेट मध्ये कन्सिडर करू शकता. कॉपर आणि काय होणार आहे, सिल्वर डेफिनेटली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सिल्वरचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल हे जास्त असल्यामुळं सिल्वर दाखवणार आहे रिडक्शन रिएक्शन. डायरेक्ट रिएक्शन लिहितो मी 2Ag प्लस 2Ag. हा काय करेल, 2 इलेक्ट्रॉन गेन रिडक्शन गेन आहे. याचं कन्वर्जन होणार आहे सॉलिड जिंक 2Ag सॉलिड. याचं पोटेन्शियल आहे हे 0.80 आहे. तर 2 into 0.80 इज इक्वल टू 1.60 हे असणार आहे स्टँडर्ड. E0 इज इक्वल टू, कॉपर जो सॉलिड आहे हा ऑक्सिडेशन रिएक्शन दाखवतो, म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस करतो. कॉपरचा बनतो 2+, हा ऍक्वियस असेल जिथं प्लस इलेक्ट्रॉन्स. मग हे 2 इलेक्ट्रॉन्स आपण मॅच केलेले आहेत. हे आहे रिडक्शन, हे आहे ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन. तर याच्यामध्ये रिव्हर्स 4 आहे, -34 करा. स्टँडर्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल टू -0.4. या दोन्हीची तुम्हाला काय करायचे आहे, -0.34. इथं जे आन्सर भेटणार आहे तुम्हाला ते किती असणार आहे, +1.26. तर या दोन्ही जे कम्पेअर करा, या दोन्हीची सम जी आहे या जास्त आहे, त्यामुळे ही स्पॉन्टेनियस रिएक्शन असणार आहे. या दोघांमध्ये दिस इज मोर स्पॉन्टेनियस रिएक्शन. स्पॉन्टेनियस रिएक्शन ही रिएक्शन काय असणार आहे, जास्त स्पॉन्टेनियस रिएक्शन असणार आहे. ओके. आणि ही पण रिएक्शन काय पॉझिटिव्ह आहे, म्हणजे ही पण स्पॉन्टेनियस असणार आहे. पण दोघांमध्ये स्पॉन्टेनियस कोण असणार आहे, ही जास्त स्पॉन्टेनियस असणार आहे. ज्याच्यात तो जास्त स्पॉन्टेनियस. पण पॉझिटिव्ह सम पॉझिटिव्ह, इफ सम ऑफ E0 is positive, then reaction is spontaneous. Reaction is spontaneous. Write down this sentence.
हे एक्झाम्पलला विचारू शकतो तुम्हाला. ठीक आहे. अजून काय दाखवतंय पहा. हे पण चेक करू शकता तुम्ही. याच्यामध्ये व्हॅल्यू आहेत तुम्हाला. तर ही जी इमेज आहे ही काय करा तुम्ही, ही इमेज नेटवरून सर्च आता क्लिअर दिसणार मोबाईल हे. सगळ्या तुम्ही सांगू शकता वेगवेगळ्या याच्या. इथं पहा Fe3+ साठी वेगळी आहे. Fe3+ साठीची व्हॅल्यू 24 नंबरला Fe2+ आणि Fe ची व्हॅल्यू आहे -44 आहे. -44 आहे आणि आपण कन्सिडर केली Fe+. ठीक आहे. याच्यामध्ये ठीक आहे, टेबलमध्ये आहे Fe3+. नो प्रॉब्लेम. कॉपरची व्हॅल्यू कुठे दिसते पहा, कॉपर 2+ आणि कॉपर प्लस याची वेगळी आहे. आपल्याला काय पाहिजे होती, कॉपर 2+ आणि कॉपर सॉलिड. पहा कॉपर 2+ आणि कॉपर सॉलिड 0.37 आहे, पुढे आपण 34 केलेलं आहे. त्याला राऊंड फिगर मध्ये शिफ्ट केलं आहे. दिसतंय कर्व जिथं आहे तिथं. थर्टीन नंबरला चेक करा. 13 नंबरला दिसतंय का? मोबाईल वरती फिल आहे का? मोबाईल वरती विजिबल आहे? नो सर. नाही दिसत आहे. ब्लर दिसत नाही, ब्लर दिसतंय, ब्लर. ठीक आहे. ते ठीक आहे. ते इमेज आहे ऍक्च्युली. तुम्ही हे नेटवर व्हॅल्यू सर्च करू शकता. याची इमेज चांगली भेटेल तुम्हाला दुसरी. ठीक आहे. मला ओके, सर. भेटली तरी मी फॉरवर्ड करेन. ठीक आहे ओके. सर. तर काय करूयात आपण, आजचं लेक्चर इथं स्टॉप. आपण इथे याच्यामध्ये डाऊट्स क्लिअर करून घेऊयात आणि MCQ ची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. एव्हरीवन रिप्लाय मी. येस सर. ओके सर. आणि वायफायचा काय इश्यू आहे, नक्की काय कनेक्शन प्रॉब्लेम आहेत हे पण आपण एक वेळ चेक करूयात. ठीक आहे. आणखी एखादा हाय स्पीड राउटर इथं ऍड करून घेतो. तर वायफायचा इश्यू वाटत नाही. मी जे बोलतो ते मला लॅपटॉप वरती दिसतं व्यवस्थित. ठीक आहे. आपण हॅलो सर. काहीतरी कनेक्टिव्हिटी इश्यू असेल. येस सृष्टी, आर यू न्यू? हा सर, मी न्यू आहे, तर मला आधीचे MCQ मिळतील का प्रॅक्टिस करायला? ग्रुपी सेंड केलेले होते. आता पॉसिबल आहे. जर कुणाकडे असतील तर ग्रुप वरती शेअर करा. ग्रुपवर त्या कुणाचा तरी मित्रांचा वगैरे नंबर घेतो, मैत्रिणींचा वगैरे. ते तुला करतील. त्यांच्याकडे मला सापडणं मुश्किल आहे थोडं. आणि लेक्चरच्या लिंक मला मेसेज करतो. मला मेसेज केल्यानंतर मी करेन तुला लेक्चरच्या लिंक जे काही आपल्या चॅट आहेत ते लिंक शेअर करेन तुला. ठीक आहे. ओके, चालेल. ओके. समजतंय ना? हो सर. फक्त आवाजच होतोय थोडा, मधून कट होतोय. त्याच्यावरती आपण भेटूयात. ठीक आहे. ओके सर. ओके. नाइस डे एव्हरीवन. बाय बाय टू ऑल. बाय सर सर. फिजिक्स लेक्चर आहे का?